नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे करंजी। तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल। करंजी बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी रवा छानसा बारीक करून घ्यायचा आहे। करंजी आपण मैद्याची न बनवता रव्याची बनवणार आहोत। रव्याची करंजी हेल्दी आणि टेस्टी बनते। इथे तुम्ही पाहू शकता रवा छान बारीक वाटून झाला आहे। एका बाउलमध्ये रवा आपण टाकून घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। इथे आपण गरम तेलाचे मोहन टाकणार आहोत। मोहन टाकल्यामुळे करंजी छान खुसखुशीत बनते। सर्व साहित्य छानसे मिक्स करून घ्यायचे आहे। थोडे थोडे पाणी टाकून छानसे कणिक मळून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता कणिक छान मळून झाली आहे। झाकण लावून कणिक 5 ते 10 मिनिटे छान भिजत ठेवायची आहे। आता आपण करंजीचे सारण बनवणार आहोत। करंजीचे सारण बनवण्यासाठी 1 वाटी सुके खोबरे खिसून घेतले आहे। 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। 1 वाटी पिठी साखर घेतली आहे। अर्धी वाटी खसखस घेतली आहे। विलायची पावडर घेतली आहे। सुके मेवे घेतले आहेत। गॅस ऑन करून 1 वाटी रवा छानसा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। रवा छान भाजून झाल्यावर सुके खोबरे छानसे भाजून घ्यायचे आहे। सुके खोबरे भाजून झाल्यावर खसखस भाजून घ्यायची आहे। खसखस छान भाजून झाल्यावर गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे। सुके मेवे भाजून घेतलेले सुके खोबरे, 1 वाटी पिठी साखर, विलायची पावडर, भाजून घेतलेला रवा, सर्व साहित्य एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। करंजीचे सारण बनवून तयार आहे। आता आपण करंजी बनवण्यासाठी घ्यायचे आहे। करंजीचे पीठ छान भिजून तयार आहे। कणकेचा एक गोळा घेऊन पोळपाटावर छानशी लाटी लाटून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कणकेचा गोळा छानसा मळून घ्यायचा आहे। कणकेच्या गोळ्याचे छानसे गोल गोल पेढे बनवायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता कणकेच्या गोळ्याचे छान गोल पेढे बनवून तयार आहेत। करंजी बनवण्यासाठी कणकेच्या गोल गोल लाट्या लाटून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता कणकेच्या गोल लाट्या लाटून तयार आहेत। करंजीच्या साच्यामध्ये लाटी ठेवून द्यायची आहे। करंजीचे सारण लाटीमध्ये भरून घ्यायचे आहे। तुम्ही इथे करंजीचा साचा न वापरताही करंजी बनवू शकता। इथे तुम्ही पाहू शकता करंजी बनवून तयार आहे। करंजीला तुम्ही इथे मुरडही घालू शकता। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे। तेल गरम झाल्यावर करंजी तळण्यासाठी तेलामध्ये टाकायची आहे। ते तुम्ही पाहू शकता करंजी तेलामध्ये तळण्यासाठी टाकली आहे। आलटून पालटून 5 ते 10 मिनिटे करंजी छानशी तळून घ्यायची आहे। खाण्यासाठी तयार आहे करंजी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत सुचित्राज होम किचनमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।